ओके. आणि म्यूट ठेवायचा आहे. जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल तेव्हाच माईक ऑन करायचा आहे. कारण काय काय होतं, आपल्या घरातले बाकीचे आवाज येतात आणि मग डिस्टर्बन्स होतो. तर ती एक काळजी आपण घ्यायची आहे. तर आज आपण योग निद्रा हे चर्चासत्र योग निद्रा आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. काल आपण त्राटक घेतलं. त्राटकचा तुम्हाला फायदा जाणवला. खूप छान. खूप छान वाटलं सगळ्यांचे काल रिस्पॉन्सेस ऐकून. इव्हन तुम्ही दादांना सुद्धा सांगितलंत. छान सेशन झालं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक यू. आता योग निद्रा पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सगळ्या महिलांना ज्या दिवसभर इतरांसाठी कामं करत असतात, अ, असा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही दिवसाभरातून स्वतःला किती वेळ देता? हा एक माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, की किती वेळ असा आहे, की तुम्ही फक्त स्वतःसाठीच देता, ज्याच्यामध्ये तुमच्या बाळाला, मुलाला, मुलीला, अ, तुमच्या पार्टनरला, तुमच्या इन-लॉजला किंवा तुमच्या बाकीच्या इतर नातेवाईकांना संबंध जपण्यामध्ये जो तुम्ही तुमचा वेळ तुम्ही पणाला लावता, त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला असा किती वेळ देता? कोणाला अनम्यूट करून सांगायची इच्छा आहे, तर त्यांनी शेअर करायचं आहे, किती वेळ देतात त्या स्वतःला. आता योगा क्लासेस चालू आहेत त्यामुळे बरंचसं वॉकिंग, सूर्यनमस्कार, आज सर्वांगासन अशा प्रकारे तुम्ही थोडा-थोडा स्वतःला वेळ पण याच्या आधी क्लासेस सुरू होण्याआधी तुम्हाला वेळ मिळायचा का स्वतःला वेळ देण्यासाठी? आपको टाइम मिलता था का खुद के लिए देने के लिए? कोणीतरी एकाने अनम्यूट करून शेअर करायचा अनुभव. मिलता है मैम। जो टाइम उसके लिए मिल रहा था वो अभी हाँ, योगा के लिए डाल रही हूँ। योगा के लिए ले रहे हैं ना? हाँ तो हाँ। यही है म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे, की स्त्री ही अशी एक शक्ती आहे, जी सतत देत असते. पण मला सांगा जर भांडं रिकामं असेल, त्या भांड्यामध्ये काही नाही, तर त्या भांड्यात तुम्ही कोणाला देऊ त्या भांड्यातनं तुम्ही काही देऊ शकता का? नाही. तर मग मेरा कहने का मतलब यही है कि खुद पे भी ध्यान देना है. हमें खुद के लिए भी कुछ तो करना है. तर आजचा जो हा विषय आहे योग निद्रा, याच्यामधून आपण स्वतःला वेळ देणार आहोत. जसं त्राटकामध्ये आपण संपूर्ण लक्ष स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या मनाकडे केंद्रित केलं. तसंच आज सुद्धा योग निद्रेद्वारे आपण आज पुन्हा स्वतःला भेटणार आहोत. संपूर्ण लक्ष स्वतःकडे देणार आहोत. पूर्ण बाकीचं जग, चिंता, ताण, तणाव विसरून जायचं आहे आणि आज आपण योग निद्रा करायची आहे. ठीक आहे. आता योग निद्रा म्हणजे काय वाटतं? अ, वो वर्ड में से आपको क्या समझ में आता है योग निद्रा? काय काय वाटतं? कोणीतरी सांगा, की काय लगेच डोक्यामध्ये काय येतं? किंवा कोणी केलंय का आधी? याच्या आधी? हो, मी करते, रेग्युलरली करते योग निद्रा. अरे वा, छान. कसा अनुभव आहे प्रीतीताई तुमचा? छान वाटतं म्हणजे मला सगळ्यात जास्ती फरक जो पडतो ते की एस्पेशली अंघोळ झाल्यानंतर मी ज्यावेळी ते 15-20 मिनिटं एक जो करते, त्याच्या अगोदर हं. ते असं एकदम मला असं खूप ठोके जाणवत असतात आणि योग निद्रा झालं की एकदम शांत वाटतं. म्हणजे एकदम असं सगळं कंट्रोलमध्ये आल्यासारखं वाटतं एकदम. खूप छान ते गुड. वाटते. ग्रेट, ग्रेट. खूप अगदी व्यवस्थित तुम्ही तुमचा जो अनुभव आहे तो शेअर केलात, की सगळं कंट्रोलमध्ये वाटतं. जे अस्ताव्यस्त झालेले असतात विचार, ते आपोआपच कुठेतरी एका पॉइंटला, एका बिंदूला आल्यासारखे वाटतात. अगदी बरोबर. तर हेच आहे, की योग निद्रा. निद्रा म्हणजे असं वाटू शकतं, की म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे झोप. पण आपण जे नेहमी असं झोपतो संपूर्ण गाढ तशी ही झोप नाहीये. ही योग निद्रा आहे. झोप आणि जागेपणाची अवस्था याच्या मधली जी काही स्थिती आहे, ती म्हणजे योग निद्रा. म्हणजे आपण पूर्णपणे झोपलेले पण नाही आणि पूर्णपणे कॉन्शियस पण नाही. पूर्णपणे जागे पण नाही. कॉन्शियस आहोत, पण पूर्णपणे जागे नाही. तर याच्या मधली जी अवस्था आहे ती आहे योग निद्रा. ठीक आहे? हे झालं योग निद्रेबद्दल. आता योग निद्रा करण्याआधी मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचंय, याच्यासाठी जसं त्राटकाला होतं, की आपल्याला शांत अशी रूम पाहिजे. जिथे आपण फोकस करू शकू, आपल्या पूर्ण शरीरावर लक्ष देऊ शकू. अ, फार गर्दी नको किंवा डिस्टर्बन्स नको. जेणेकरून काय होईल, की तुम्हाला तुमचं जे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय ते व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होईल. ठीक आहे? आता अ, त्या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्ही तुमच्या घ्यायची आहे. खाली झोपायला मऊसर अशी चादर किंवा एखादी बैठक
टाकायची आहे. थंड लादीवर वगैरे पडायचं नाही. तर आपण शयन स्थितीमध्ये जाणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला खाली काहीतरी झोपायला लागेल. तर त्याची तुम्ही व्यवस्था करायची आहे. ही झाली दुसरी गोष्ट. या सगळ्यात मेन आणि कपडे अगदी रिलॅक्स सैलसर घालायचे आहेत. फार टाईट कपडे घालून कधीच योग निद्रा करायची नाही. गाऊन बेटर महिलांसाठी. रिलॅक्स एकदम रिलॅक्स मोड ॲक्टिव्हेट होतं गाऊन घातल्यावर आपोआपच. तर ज्यांनी गाऊन घातलं ते कदाचित झोपू पण शकतात, तर झोपून जाऊ नका. सतत स्वतःला कॉन्शियस ठेवायचं आहे. आणि कपड्यांबरोबरच म्हणजे अगदीच टाईट कपडे नको, गाऊन वगैरे तर व्यवस्थित कधी करावी. झोपण्याआधी केली तर खूप उत्तम, कारण खूप झोप छान लागते. त्याच्यासाठीच ही योगनिद्रा असते. ज्यांना नैराश्य आहे, जे खूप विचार करतात, त्यांच्यासाठी अशी उपयुक्त अशी ही योगनिद्रा आहे. किंवा सकाळी पहाटे केली तरी अतिउत्तम. जेव्हा शांतता असेल, बाहेरच्या वातावरणात गजबज नसेल आणि आपण आपल्या बॉडीवर फोकस करू शकू तेव्हा. पोट पूर्ण भरलेलं नसावं, म्हणजे जेवले मी आणि लगेच मी योगनिद्रेत गेले तर तुम्हाला झोप लागेल. कारण तुमचं बॉडी आहे ती डायजेस्ट करत असते फूड. ती तिच्या कामात असते. तुमचं माइंड पूर्ण फोकस बॉडी जेवण पचवण्यामध्ये त्याचा पूर्ण फोकस असतो. सो तर त्यामुळे जेवल्या कधीच आपण झोपत पण नाही. आपल्याला पूर्वज आपल्या पहिल्यापासून सांगतात आपले मोठे माणसं, की जेवल्या झोपायचं नाही कारण बॉडी अन्न पचवत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत जेव्हा आपण अ, योगनिद्रा करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट किती वेळ करावं? सुरुवातीला 10 ते 15 मिनिटं ज्यांना शक्य होत असेल म्हणजे फार काही मोठं नाही 20 ते 30 मिनिटं जे कॉन्शियस राहू शकत असतील त्यांनी करायचं आहे. रेग्युलरली करू शकता, रोज सुद्धा करू शकता, आठवड्यातून 3-4 वेळा करू शकता. खास खूप काही मोठं नाही. आज ज्यांनी केलं नाही त्यांना समजेलच, की कसं स्वतःच्या मनावर पूर्ण स्वतःचा कंट्रोल ठेवायचा आणि आपोआपच आपण योगनिद्रा करू शकतो. आता कोणी नाही करावं, कोणी नाही करावं ही ज्यांना सिव्हिअर डिप्रेशन आहे, ज्यांना गंभीर प्रकारचा ताण आहे मनावर, अ, ज्यांना सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे, त्यांनी हे नाही करावं. कारण त्यांच्या मनामध्ये भीती, नैराश्य ते हाय लेव्हल आहे सगळं आणि दॅट इज त्याला वेगळी एक मेडिकल पद्धत आहे रिझॉल्व्ह करण्याची. तर त्यांनी हे नाही करावं. ज्यांच्या मनावर तीव्र असे आघात झालेले आहेत, मेंटली डिस्टर्ब आहेत, त्यांनी हे करू नये. त्यांना हे रेकमेंड केलं जात नाही. तर अशा प्रकारे ही ओव्हरऑल योग निद्रा आहे. कोणाला काही सो फार डाउट, कोणाला काही क्वेश्चन असतील, किसी को कुछ पूछना है, कुछ नहीं समझा है दीपाताई मराठी में मेरा कुछ, तो वो भी आप पूछ सकते हो. आणि कोणाला इतर काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यांनी त्या विचारायच्या आहेत. नाही? कोणाला नाही? ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा एक माझा पॉइंट मिस झाला तुम्हाला सांगायचा तो म्हणजे, की योग निद्रा ही अशी आहे, की तुम्ही 30 मिनिटं कराल तर तुम्हाला वाटेल, की मी 7-8 तास झोप घेतली. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला योग निद्रेमधून मिळते. जसं प्रीतीताईने 100% ॲक्युरेट मेन्शन केलं, की मला त्या वेळानंतर सगळं म्हणजे व्यवस्थित वाटायला लागतं. तर जसं आपण झोपेतून उठल्यावर थोडा वेळ आपल्याला कसं सगळं शांत वाटतं, त्या प्रकारची ही भावना याच्यामधून आपल्याला येते. ठीक आहे? सो फार कोणाला काही प्रश्न नाहीयेत. अ, यायचंय आपल्या मॅटवर. हं. मॅटवर यायचंय आणि शयन स्थितीमध्ये यायचंय. मॅट, चादर, बैठक जे पण तुम्ही घेतलंय, शयन स्थिती में आना है. पाठ टेकायची, शयन स्थितीमध्ये यायचंय. तर सर्वांनी एक महत्त्वाची सूचना जर शक्य होत असेल तर त्यांनी लाईट्स ऑफ करायच्या आहेत. शक्य होत असेल तर. ज्यामुळे तुम्हाला डीप मेडिटेशन किंवा डीप
तुम्ही योगनिद्रा करू शकता. फक्त झोपून नका जाऊ. माझ्या प्रत्येक सूचनेकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. माझ्या सूचना मागून चालू असतील, तर त्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. कॅमेरा ऑन ठेवायचा आहे आणि लाईट बंद करायची आहे. तुम्ही मला नाही दिसलात तरी चालेल, पण टर्न ऑन योर कैमरा. नहीं दिखे तो भी चलेगा, बट आपका कैमरा जो है ऑन करना है, ऑन रखना है. मैडम मैं अभी ही आई हूँ जस्ट बाहर से, इसके ओके लिए ओके ओके. कैमरा ऑफ रखा. अभी एक अच्छा 2 अच्छा. मिनट में. हाँ हाँ, कर लीजिए कर लीजिए. पता मतलब आपने सुना क्या मीता जी, कि मैंने क्या क्या बोला? योग निद्रा करने वाले हैं हम, और हमें शयन स्थिति में लेटना है. ओके, ठीक आहे. सगळे शयन स्थितीमध्ये आलेले आहेत. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही पाय, सैल सोडायचे आहेत. दोन्ही हात आकाशाच्या वरच्या दिशेने ठेवून सैल सोडायचे आहेत. मान उजव्या किंवा डाव्या बाजूला सैलसर सोडून द्यायची आहे. डोळे बंद, संथ श्वसन. शरीराच्या कोणत्याही भागाला जिथे ताण जाणवत असेल, तो भाग थोडासा हलवून सैल सोडायचा आहे. पूरा बॉडी रिलैक्स रखना है. जहां कहीं पे भी स्ट्रेस आ रहा है, वो पार्ट थोड़ा सा हिला के रिलैक्स करना है. सभी ने मोबाइल फोन्स बंद रखने हैं. कोई भी डिस्टर्बन्स नहीं चाहिए. कोणत्याच प्रकारचा डिस्टर्बन्स नको. मन शांत, रिलॅक्स. नॉर्मल ब्रीदिंग, संथ श्वसन. श्वास येतोय आणि जातोय. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे. घ्यायचाय दीर्घ श्वास, सोडायचाय. घ्यायचाय, सोडायचाय. घ्यायचाय श्वास आणि सोडायचाय. डीप ब्रीदिंग. लेना है और छोड़ना है. गहरी सांस लेनी है और धीरे धीरे छोड़नी है. संथ श्वसन, नॉर्मल ब्रीदिंग. पुन्हा एकदा मनावर लक्ष केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या श्वासाकडे
आणि जाणाऱ्या श्वासाकडे केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय, श्वास जातोय. मनामध्ये जे विचार येत आहेत त्यांना येऊ द्यायचं आहे. त्यांना स्वीकार करायचा आहे आणि हळूच त्यांना जाऊ द्यायचं आहे. कोणत्याच प्रकारचा ताण, फोर्स त्यावर आणायचा नाही. जे येतंय ते स्वीकारायचं आहे. जे जातंय त्याला जाऊ द्यायचं आहे. आपण जरी शयन स्थितीमध्ये शवासनामध्ये असू तरी आपण झोपलेलो नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आपण स्वतःला कॉन्शियस ठेवायचं आहे. मी ज्या सूचना देईन त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यानुसार स्वतःचं लक्ष केंद्रित करायचं आहे. ध्यान रखना है कि हम गहरी नींद में ना जाए. खुद को हमेशा कॉन्शियस रखना है. मैं जो भी बता रही हूँ उसको धीरे से सुन के उसको फॉलो करना है. पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे. योग निद्रेद्वारे आपण आपल्या मनाला आणि शरीराला विश्रांती देणार आहोत. श्वासावर लक्ष. आता मनामध्ये एक संकल्प करायचा आहे. मनामध्ये एक संकल्प करायचा आहे. उदाहरणार्थ, मी शांत आहे. मी निरोगी आहे. मी अमर्याद आहे. मी सामर्थ्यवान आहे. मी स्वतःवर पूर्ण प्रेम करते. अशा प्रकारचा कोणताही एक संकल्प मनामध्ये करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने कोणताही एक संकल्प मनात करायचा आहे. तो संकल्प 3 वेळा मनातल्या मनात रिपीट करायचा आहे. आणि तो संकल्प आपण लक्षात ठेवायचा आहे. रिलॅक्स. संपूर्ण शरीर सैलसर सोडून द्यायचं आहे. पूरा अंग, पूरा शरीर रिलैक्स रखना है. मन में जो ठहराव है उस पे कायम रहना है. येणारा पुढचा वेळ हा स्वतःसाठी असणार आहे. पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे.
मन जिथे जिथे भटकत असेल त्याला भटकू द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे आणायचं आहे. आता ज्या भागाचे मी नाव घेईन त्या भागावर सावकाश लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्या भागाला आराम द्यायचा आहे. अभी मैं शरीर के अलग-अलग भाग पार्ट्स का नाम लूंगी. उस पे पूरा ध्यान रख के उसको रिलैक्स करना है. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या पायाकडे आणायचं आहे. उजवा पाय, उजव्या पायाचा पंजा, मग तळवा, टाच, घोटा, अँकल, पोटरीचा भाग, घुटना, मांडी, संपूर्ण उजवा पाय, हे सर्व भाग शिथिल झाले आहेत. हे सगळे भाग रिलॅक्स झाले आहेत. यामध्ये ज्या काही वेदना आहेत त्या दूर झाल्या आहेत. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो सोडून द्यायचा आहे. सावकाश आपलं लक्ष डाव्या पायावर केंद्रित करायचं आहे. लेफ्ट लेग, डावा पाय, पायाचा अंगठा, चारही डाव्या पायाची बोटे, लेफ्ट लेग के फिंगर्स, पंजा, तळवा, टाच, अँकल, पोटरी, गुडघा, घुटना, मांडी, थाईज, संपूर्ण डावा पाय, पूरा लेफ्ट लेग, पूरा ध्यान सभी लेफ्ट लेग के पार्ट्स पे, संपूर्ण शरीर रिलॅक्स. लेफ्ट लेग मध्ये जिथे जिथे वेदना होत आहेत त्या दूर झाल्या आहेत. जिथे जिथे स्ट्रेस ताण आहे तो दूर झाला आहे. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडून द्यायचा आहे. दोन्ही पायांवर, आपल्या दोन्ही लेग्सवर
लक्ष केंद्रित करून पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे आणि हळूवारपणे सोडून द्यायचा आहे. आता आपलं लक्ष शरीराच्या मागच्या बाजूकडे केंद्रित करायचं आहे. हमारा ध्यान शरीर के पिछले हिस्से में लाना है. पूर्ण लक्ष शरीराच्या मागच्या बाजूस. नितंब. पूर्ण लक्ष मी जे सांगेन त्या भागावर केंद्रित करायचं आहे आणि तो भाग शिथिल करायचा प्रयत्न करायचा आहे. बटॉक्स, कंबर, कमर, पीठ, पाठ. आपलं लक्ष पाठीच्या कण्याकडे. संपूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कण्याकडे. डोक्याची मागची बाजू. सिर का पिछला हिस्सा. हमारा पूरा ध्यान सिर के पिछले हिस्से पे लाना है. संपूर्ण मागचा भाग शिथिल झाला आहे. त्याला आपण रिलॅक्स करायचं आहे. तिथे ज्या प्रकारच्या वेदना होत असतील, स्ट्रेस होत असेल, ताण येत असेल, तो कमी होत आहे. आता संपूर्ण मागच्या भागावर एकत्रित लक्ष केंद्रित करायचं आहे. पूरे पिछले हिस्से पे ध्यान देना है और धीरे से सांस अंदर लेनी है. दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता आपलं लक्ष शरीराच्या पुढील बाजूस. बॉडी के आगे के हिस्से पे पूरा ध्यान लाना है. डोक्याची पुढची बाजू. आगे का हिस्सा. कपाळ. माथा. दोन्ही डोळे. दोन्ही भुवया. अपने आईब्रोज. दोनों कान. दोनों गाल. नोज. ओठ. हनुवटी. गळा. मान. खांदे. कंधा. चेस्ट. छाती.
आपलं लक्ष हळूहळू पोटावर आणायचं आहे. पोट, कमरेच्या खालचा भाग, कमर के नीचे का एरिया पूरा रिलॅक्स करना है. संपूर्ण शिथिल करायचं आहे. या भागात जिथे जिथे ताण असेल, स्ट्रेस असेल, वेदना होत असतील, तिथे जाऊन आराम द्यायचा आहे. आता संपूर्ण लक्ष शरीराच्या पुढच्या बाजूस देऊन दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डीप ब्रीदिंग आणि हळूहळू श्वास सोडून द्यायचा आहे. रिलॅक्स, मन शांत. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे द्यायचं आहे. हाथ के ऊपर ध्यान देना है. दोन्ही खांदे, बाहें, कोनी, कोपर, मनगट, तळहात, पंजा, हाताचे अंगठे, हाताची चारही बोटे, तर्जनी, मधले बोट, अनामिका, करंगळी. पुन्हा एकदा शिथिल करायचे आहे. रिलॅक्स. पूर्ण वेदना, ताण, स्ट्रेस दूर होत आहे. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताकडे देऊन दीर्घ श्वास घ्यायचाय आणि हळूहळू श्वास सोडून द्यायचाय. डीप ब्रीदिंग अँड रिलॅक्स. शरीरामध्ये जिथे जिथे आखडलेले स्नायू असतील, मसल्स होंगे, उनको पूरा रिलैक्स करना है. आपला श्वास पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत फिरत असल्याचा अनुभव घ्यायचा आहे. संपूर्ण श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. तुमचे पूर्ण शरीर रिलॅक्स झाले आहे. तुमचे शरीर इतके रिलॅक्स झाले आहे की तुम्ही त्याला हलवू शकत नाही आहात. डीप ब्रीदिंग अँड रिलॅक्स. प्रत्येक आत येणारा श्वास तुमच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करत आहे. तुम्हाला एक
सकारात्मक ऊर्जा देत आहे। आने वाली सांस आप में एक पॉजिटिव एनर्जी ला रहा है और हर जाने वाला सांस उसके साथ स्ट्रेस, चिंता, तान लेके जा रहा है। रिलॅक्स. आता स्वतःला एका शांत समुद्रकिनारी आपण निश्चित पडलो आहोत अशी कल्पना करायची आहे. थंडगार वाहणारा समुद्राचा वारा आपल्या अंगाला लागत आहे. मनाला तो वारा खूप शांत जाणवत आहे. तुम्ही संथ श्वसन करत आहात. समुद्राचा आवाज तुमच्या कानात गुंजत आहे. तुम्हाला पडलेल्या वाळूवर खूप आराम मिळत आहे. तुम्ही संथ श्वसन करत समुद्राचा गार वारा अनुभवत आहात. थंड आणि सुखद वारा तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करतो आहे. तुमच्या हातांना, तुमच्या पोटाला, मांडीला, पायांना, संपूर्ण शरीराला हा वारा तुम्हाला जाणवत आहे. संपूर्ण निरभ्र आकाश, खुला आसमान और आने वाली हवा आपके मन को शांत कर रही है. तुम्ही निसर्गाच्या कुशीत शांत पडलेले आहात. तुम्हाला फार सुरक्षित वाटत आहे. प्रत्येक आत येणारा श्वास तुमचा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवत आहे आणि बाहेर जाणारा श्वास तुमच्या चिंता, ताण, प्रॉब्लेम्स बाहेर घेऊन जात आहे. तुम्ही स्वतःला मनापासून स्वीकारत आहात. तुम्ही नेहमी आनंदी राहणार आहात. तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच एक स्मित हास्य असेल. तुम्ही जिथे निश्चित पडलेला आहात त्या निरभ्र आकाशातून एक पांढरा स्वच्छ प्रकाश तुमच्या शरीरावर येत आहे. तो प्रकाश संपूर्ण शरीरात प्रवेश करत आहे. तुमचे शरीर
संपूर्ण ऊर्जेने भरत आहे. पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे. आता तुम्ही जो संकल्प मनामध्ये, ठराव जो मनामध्ये केला होता, त्याबद्दल पुन्हा एकदा विचार करायचा आहे. पुन्हा एकदा 3 वेळा तो संकल्प मनातल्या मनात रिपीट करायचा आहे आणि त्या संकल्पावर ठाम राहायचं आहे. आता मनामध्ये या शब्दांचा अनुभव घ्या. मी पुरेशी आहे. मी सक्षम आहे. मी प्रेमास पात्र आहे. मी जशी आहे तशी परिपूर्ण आहे. माझ्यामध्ये अपार शक्ती आणि सामर्थ्य आहे. डीप ब्रीदिंग करायचं आहे. पूर्ण खोल श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू तो सोडून द्यायचा आहे. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या शरीराची जाणीव करून घ्यायची आहे. तुमचे हात, पाय, पोट, छाती, कंबर, मागचा भाग, शरीराचा पुढचा भाग याची मनामध्ये जाणीव करायची आहे. ज्या खोलीत तुम्ही योग निद्रा करत आहात, तिची जाणीव करायची आहे. आजूबाजूचे आवाज ऐकायचे आहेत. शरीर आपलं ज्या जमिनीवर आहे, त्या जमिनीची जाणीव करायची आहे. हळूहळू आपल्या हाताची बोटे सावकाश हलवायची आहेत. हाथ की जो उंगलियां हैं उनको धीरे से हिलाना है। धीरे से पैर की उंगलियों को हिलाना है। पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपल्या शरीराची जाणीव करून घ्यायची आहे. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. डोळे बंदच राहतील. डोळे कोणीही उघडायचे नाही. फक्त शरीराची, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून घ्यायची आहे. आँख बंद ही रखना है. सिर्फ अपने आजू बाजू में होने वाले मूवमेंट्स को ध्यान में रखना है. आता शयन स्थितीमधून उठून बैठक स्थितीमध्ये उजव्या कुशीवर वळून बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. डोळे बंदच राहतील. त्याच ठिकाणी थोडा वेळ बसून राहायचं आहे. आपण मनामध्ये केलेला संकल्प आठवायचा आहे. पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासावर. आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर घासून दोनों हाथों को एक दूसरे पे रगड़ के एक एनर्जी तयार करनी है. ऊर्जा निर्माण करायची आहे.
आणि ती सावकाश दोन्ही हात आपल्या डोळ्यावर ठेवून अलगद डोळे उघडायचे आहेत. आपण आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करायची आहे. काही क्षण तसंच थांबायचं आहे. आता हळूच उठून लाईट्स ऑन करायचे आहेत. बाकी सगळे झोपले तर नाही ना? ओके. ज्योतिताई, नंदिनीताई, स्वातीताई, प्रीतीताई, दीपाताई, पुष्पाताई सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन करायचे आहेत. झोप लागलेली दिसते मला. एनिवेज. ज्योतिताई, नंदिनीताई सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचे आहेत. अर्चनाताई, ओके. बॅक टू रियालिटी. थोडा वेळ आपण दुसऱ्या जगात होतो. तर पुन्हा त्याच जगात आलो आहे. पण होपफुली सगळ्यांना एक वेगळा अनुभव आला असेल आणि प्रत्येकाने आपला अनुभव शेअर करायचा आहे. काय वाटलं, काय जाणवलं किंवा काही त्रास झाला का किंवा काही अडथळा वाटला का कॉन्सन्ट्रेट करायला, तर ते शेअर करायचं आहे. सभी ने अपना एक्सपीरियंस शेअर करना है. ठीक है. काजलताई, तुमच्यापासून सुरुवात आज. तुम्ही सांगा कसं वाटलं? हा काजलताई, अनम्यूट करा आणि बोला. हॅलो, हा आवाज बोला. येतोय का? हो येतो. हा, खूप छान असा अप्रतिम अनुभव मिळाला. म्हणजे ह्याच्या आधी मी योगनिद्रा केलेली, पण ती दिवसा होती आणि हे पूर्ण अंधार असल्यामुळे म्हणजे पूर्ण जाणीव झाली. जसं तुम्ही प्रत्येक अवयव शांत करायला, म्हणजे तो खरंच शांत होत चाललाय. तो एखाद्या त्या भागचं दुखणं पूर्ण कमी झाले असं जाणवत होतं. म्हणजे ओके. वेगळाच अनुभव शब्दात मांडता येत नाही. एकदम मन शांत, आणि ज्यांना खरंच झोपेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे खूपच म्हणजे एक उपयुक्त पॉइंट आहे. असा आलेला की मन शांत होऊन आपण ह्या जगापासून म्हणजे लांबच आहे अशा एका भावनेत झालेला. आणि तुम्ही जे सांगितलं स्वतःसाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, मी परिपूर्ण आहे, मी सामर्थ्यवान आहे, त्यांनी एक वेगळाच कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचं अशी तीव्र भावना निर्माण झालेली आहे. ते अफर्मेशन छान वाटले. खूप छान अनुभव. थँक्यू. थँक्यू. थँक्यू शेअर करण्यासाठी. खूप थँक्यू. मस्त वाटलं ऐकून काजलताई. थँक्यू. जी. और अजून कोणाला शेअर करायचं आहे? पुष्पाताई. हा पुष्पाताई बोला. हा, मलाही छान वाटलं, पण माझी कंबर आणि डावा पाय भयानक दुखत होता. ओके. तर तुम्हाला म्हणजे नेहमी हा त्रास होतो का? नाही, आता मी सध्या चालायला सुरू केलंय ना, तर तेव्हापासूनच डावा पाय आणि कंबर खूपच दुखायला सुरुवात झाली. ओके, ओके, ओके. म्हणजे कधीपासून तुमचा ना आवाज थोडा ब्रेक झाला मध्ये? काय माहित नाही, म्हणजे तरी पण म्हणजे आता हे 8-15 दिवसात मी फिरायला सुरुवात केली आहे ना, ओके, ओके. तेव्हापासून मसल सोरनेस आला असेल, थोडं हो, पायावर ताण आला असेल, तर ते हा. अगदीच सहन होणा इतका त्रास नसेल तर तुम्ही रोज प्रॅक्टिस केली तर तो हळूहळू नॉर्मल होईल. थोडं ना तिळाचं अच्छा. तेल वगैरे पायाला चोळत जा, रोज रात्री बर झोपण्याआधी. ज्याच्यामुळे काय बर होतं हा. तिथलं मूव्हमेंट व्यवस्थित होते आणि तिळाचं तेल स्ट्रेंथ देतं आपल्याला. ठीक आहे? अच्छा. हो हो, नाही, अनुभव खूप छान होता. खूप छान वाटलं. थँक्यू पुष्पाताई. ओके. स्वातीताई.
सगळ्यात आधी थँक्यू. खूप छान घेतली योगनिद्रा. मी पण केलेली आहे बऱ्याचदा योगनिद्रा, पण बऱ्याचदा मी 20 मिनिट असेल तर त्यातले 10 मिनिटं मी झोपलेलीच असायची. पण आता पण थोडेसे एक दीड मिनिटासाठी झोप लागली, पण नंतर पूर्ण जागी होती मी शेवटपर्यंत. ओके. ऐकलं आणि छान पण वाटत होतं. आणि योग निद्रेमधून बाहेर म्हणजे येऊ नव्हतं वाटत, एवढं छान येऊ वाटत नका. होतं. हा. बरोबर, आणि बरोबर. छान अनुभव आला, म्हणजे जसं वर्णन केलं होतं तसं तसं त्या जगामध्ये जायला भागच पाडलं. आणि छान वाटलं, आता पण फ्रेश वाटतं एकदम. गुड, गुड, गुड. होपफुली तुम्हाला सगळ्यांना छान झोप लागेल आज. थैंक यू स्वाति ताई. नेक्स्ट है दीपा ताई. आप शेयर कीजिए आपका एक्सपीरियंस कैसा था? मैंने कभी कहीं योग निद्रा कभी किया नहीं था, फर्स्ट टाइम था मेरा। बट कल हम्म. की तरह ही कि मुझे कुछ देर आपका आवाज देने में जो भी आप बोल रहे थे वो सारा कुछ फॉलो कर रही थी, उसके बाद सिर्फ आपका आवाज सुनाई दे रहा था, पर क्या चल रहा है वो कुछ भी समझ में नहीं आया था। समझ में नहीं आया. ओके. थोड़ी देर बीच में कुछ देर में आई वापस कि मुझे लगा कि हाँ आप बोल रहे हो, मुझे सुनाई दे रहा है वापस, और मैं समझ गई उस चीज को। लेकिन वापस सेम कि मुझे आपकी सिर्फ आवाज सुनाई दे रही थी, पर क्या चल रहा है वो कुछ भी नहीं मालूम। ओके, ओके. तो आपको जैसे मतलब नींद लग रही थी क्या आपको? ऐसे कि आप नहीं, कॉन्शियस नींद तो नहीं थी, क्योंकि ये ना आप जो बोल रहे थे वो ऐसा ये हो रहा था, आवाज आ रही थी आपकी कि नहीं, नींद अगर होती थी तो मुझे आवाज शायद नहीं आई होती थी आपकी। लेकिन आप ओ जो बोल राइट. रहे थे वो आवाज आ रहा था। हाँ, आवाज आवाज आ आ रहा रही था, थी बट आप वो बीच वाले पोजीशन में थे जहाँ पे आप पूरे जगे भी पर नहीं और कुछ पूरे भी सोए भी नहीं. हाँ, कोई भी नहीं। हाँ। गॉट इट, गॉट इट. बट वो और फिर दैट इज इसीलिए योगा. फिर मैं शवासन में थी। बट फिर मैंने करवट लेके मैं उल्टा ही लेटी पूरा। थोड़ी देर बाद जब मुझे ध्यान आया तो मैं उल्टा लेटी फिर उठकर ऐसा। ओके, ओके, ओके. गुड, गुड, गुड. छान. नंतर प्रीतीताई, त्यांनी ऑलरेडी बऱ्याचदा म्हणजे त्या करतातच योगनिद्रा, पण मग कसा होता तुमचा आजचा अनुभव? काय अं, वेगळं वाटलं का? किंवा तुमचं काही शेअर करा आम्हाला, की आम्ही म्हणजे मी माझ्या सेशनमध्ये आणखी ऍड काही करू शकते. नाही, छानच होतं. म्हणजे एकदम मेन म्हणजे मी दिवसा उजेडी करते. तर हां, आणि हां. आता जे रात्रीचं झालं तर तो बराच फरक जाणवतो आहे. करेक्ट. रात्री अरे केल्यामुळे. फक्त सध्या हं. माझं ते वॉकिंग आणि हे म्हणजे एवढी सवय नाही आहे ना, की हां. कंटिन्युअस वॉक करतो वगैरे. तर सध्या पाय दुखतायत. त्याच्यामुळे माझ्या पायावर जरा जास्ती लक्ष जात होतं लक्ष सारखं. जात होतं. हां. आपोआपच मन तिकडे कॉन्सन्ट्रेशन वाढत होतं. हां. तर ठीक ते आहे. तेवढं. पण बाकी सगळं छान होतं. म्हणजे मेन ते समुद्रकिनारा म्हणजे मला वाटलं 2 मिनिटं, की मी खरंच असं रात्री समुद्र किनाऱ्यावर असे झोपले आणि तिथे असं पाण्याचा आवाज येतोय आणि खूप छान होतं ते. हो. थँक यू, थँक यू. थँक यू प्रीतीताई शेअर करण्यासाठी. नंतर कोण आहे? काजल ताई झाल्या. नंदिनी ताई. नंदिनी ताई आहेत का? हा, आहेत. म्यूट आहात तुम्ही ताई. हो हो या हा हा. ऍक्च्युली मला एकदम म्हणजे पहिल्या 1-2 मिनिटानंतरच बहुतेक झोप लागल्यासारखं झालं होतं, बिकॉज आता सगळे जे काही सांगतायत ना, सो सॉरी बट मला यातलं काहीच म्हणजे काही हरकत नाही. नाही हे झालेलं. बहुतेक खूप गाढ झोप लागल्यासारखं झोप झालं होतं. लागली. तुम्ही एकदम शेवटी जेव्हा म्हणालात 2 वेळा नाव घेतल्यानंतर मला ते थोडंसं लक्षात आलं. कॉन्शियस बट झाला. खूप छान वाटतंय. म्हणजे मी करते तशी रेग्युलर ह्याच्यामध्ये. पण हम्म. म्हणजे स्वतःला इन्स्ट्रक्शन्स देत जागं ठेवणं, त्यापेक्षा आज रादर मला खूप छान रिलॅक्स वाटलं. गुड, गुड, गुड. पण ठीक आहे. तुम्हाला असं वाटतंय का, की खूप वेळ झोप झाली? म्हणजे आपण अर्धा या तासच येस डीप येस म्हणजे रात्रभर झोपून आपण सकाळी उठतो ना, उठतो ना तसं तसं. फिलिंग येते. येस, येस, येस. सो खूप हे छान वाटतंय. योगिकचा आहे. येस. गुड, गुड, गुड. पण छान अनुभव आहे. तुमचा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. जरी तुम्ही माझं बोलणं तुम्ही ऐकलं नाहीत, पण तुम्ही डीप हा कॉन्शियसली डीप होतात. या बट ओके. थँक यू फॉर शेअरिंग. या थँक्यू. मीता ताई, मीता जी बोलिए. आपको मैंने देखा आप थोड़ा बीच-बीच में कुछ उठ रही थी. मैंने बोला कि कुछ होगा, बट मैंने फिर सोचा कि नहीं, अ, मुझे एक्चुअली मेरा टॉन्सिल आ गया है, तो मेरा हाँ, गला दुख रहा है।
ओके ओके नाक ओके नाक भी बंद हो गया, तो वो मेरे को मजा नहीं आ रहा था करने के लिए। थोड़ा करा, पैर उठने के लिए तैयार नहीं थे, ऐसा। थोड़ा आप समुद्र गुनगुने पानी से थोड़ा सा देखो ना। हाँ, वो क्या बोल समुद्र रहे के हैं। पास गई, वहां पे वो लहरें ठंडी ठंडी आई। मैंने कहा मैडम बारिश में हमको योग निद्रा करा रहे अच्छा अच्छा अच्छा, कोई नहीं कोई नहीं कोई नहीं। ठीक नहीं, है ठीक अच्छा हुआ, जितना किया उतना अच्छा लगा मुझे। है। ओके ओके ओके, कुछ नहीं, ध्यान रखिए खुद का। अभी हाँ, बारिश मतलब वेदर चेंज हुआ है तो गला चेंज खराब हो होने की जाएगा। शक्यता हो सकती है। तो गर्म हाँ पानी में थोड़ा हल्दी, गुनगुने पानी में हल्दी डाल के गार्गल करिए, सो दैट हाँ, चलिए हेल्पफुल रहेगा। ठीक है। चलिए, थैंक यू थैंक यू। ओके ओके ओके। और कोई रह गया है? आई डोंट थिंक सो कोई है। सभी का फीडबॅक मिल गया आहे मेरे को, चलेगा. ओके. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. अ, तुम्ही चर्चासत्र अटेंड केलं, तुम्ही इन्व्हॉल्व झालात आणि तुम्ही प्रॅक्टिकली प्रेझेंट होतात, ते सर्वात महत्त्वाचं आहे. कोणतेही फरक पडण्यासाठी, स्वतःच्या शरीराला लक्ष देण्यासाठी, बदल जाण्यासाठी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे आणि जे तुम्ही करताय त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. योगनिद्रा करत राहा. जसं मी काल त्राटकाचे तुम्हाला फायदे सांगितले, सेम फायदे योगनिद्रेचे आहेत. आपली सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम जी आहे ती सक्रिय होते आणि आपण रिलॅक्स आणि हीलिंग मोडमध्ये जातो. फ्लाइट अँड फाईट मोडमधून आपण हीलिंग मोडमध्ये जातो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे जे आहेत योगनिद्रा, त्राटक हे आपल्याला त्या गोष्टीसाठी मदत करणार आणि स्पेशली महिलांसाठी. आज आपल्या बॅचमध्ये पूर्ण जी आपली 25-24 जणींची जी तुमची पूर्ण बॅच आहे त्याच्यामध्ये वयाच्या जवळ-जवळ 27-28 वर्षापासून ते जवळ-जवळ 55-60 या रेंज मधल्या महिला असतील आणि प्रत्येक स्टेजमधून ही महिला गेलेली आहे, जिला माहिती आहे की पिरियड्स येण्याआधी आपल्याला किती त्रास होतो. पोस्टपार्टम किती वेगवेगळे त्रास होतात. गरोदरपण जे प्रेग्नंट असतो तेव्हा कोणत्या-कोणत्या प्रकारचे हार्मोन चेंजेस होतात. त्याच्यानंतरची स्टेज, फॅमिली प्रॉब्लेम्स, नातेसंबंध या सगळ्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स मधून आपण आणि तेव्हा आपल्या शरीरावर वेगवेगळे बदल होत असतात. आपले हार्मोन्स खूप चेंज होत असतात आणि त्याच्यासाठीच हे त्राटक, योगनिद्रा ज्याच्यामध्ये आपण आपलं पूर्ण लक्ष शरीरावर केंद्रित करतो, हे त्या महिलांसाठी खूप खूप महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारलेला, तुम्ही दिवसातून स्वतःसाठी हे योगा क्लासेस सुरू होण्याआधी किती वेळ देत होतात? जो की महत्वाचा आहे. जे मी नेहमी म्हणते, की रिकाम्या भांड्यामधून तुम्ही कोणाला काय देऊ शकत नाही. खाली जो बर्तन होता है उसमें से अगर भरा हुआ बर्तन है तो आप शेयर कर सकते हो, दे सकते हो. तो बाकी दूसरों को देने के लिए खुद में तो कुछ होना चाहिए. दैट इज वेरी इंपॉर्टेंट. तो हमेशा पहले खुद को सैटिस्फाई करो, खुद को शांत करो और उसके बाद दूसरों को दो. हे माझं नेहमी म्हणणं राहील महिलांना. ह्या आता 40 दिवस, 40 दिवसानंतर पण ॲज अ महिला, तू महिला, की लक्ष द्या स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे. खूप लेट आपल्याला जाणवतं, की अरे आपण आधी हे करायला पाहिजे होतं आणि आज तुम्ही करताय त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. तर सांगायचा अर्थ असा होता, की योग निद्रा हे एक असं कोपिंग मेकॅनिझम आहे, जिथे आपल्याला समजत नाही काय करायचं, माझ्या लाईफमध्ये वेगवेगळे इश्यूज होतायत आणि आपल्याला अल्टिमेटली एक सोल्युशन मिळतं आणि तुम्हीच तुमच्यामध्ये एक फरक जाणवताय. कोणावरही चिड न करता, कोणाशीही न भांडता, कोणालाही न जस्टिफिकेशन देता, आपणच आपल्या मनाला कसं शांत केलं आहे, आपण आपल्याला कसं परिपूर्ण समजायला लागलोय. ती एक फीलिंग येते ना, की नाही मी आहे इनफ. ती तुमच्यामध्ये आपोआपच येत जाते. सो हे आहे वेगवेगळे मेथड्स ज्या आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये अ, सुरू ठेवायला पाहिजेत आणि जे सुरू ठेवतात, जे करतात ऑलरेडी त्यांचं विशेष कौतुक. ठीक आहे. आय थिंक 5 मिनिटं मी थोडी तुमची घेतली आहेत एक्स्ट्रा. आता तुम्हाला खरंच खूप गाढ झोप येत असेल तर प्रत्येकाने अ, गाढ झोप घ्यायची आहे आणि हॉर्मोन्सवर लक्ष द्यायचं आहे. ओके? ठीक है। कोणाला काही क्वेश्चन असतील, किसी को कुछ पूछना होगा रिलेटेड टू योग निद्रा, अभी नहीं पूछना है, बाद में पूछना है तो सर को ओमकार को मैसेज कर सकते हो. मेरा भी नंबर है ग्रुप में, मुझे भी कर सकते हो. किंवा आता काही क्वेश्चन असेल आणि ज्यांना क्वेश्चन असेल त्यांनी थांबा, ज्यांना लीव्ह करायचं असेल त्यांनी लीव्ह करू शकता. ते येस. उद्या कुठलं सत्र आहे का?
उद्या नाही, आपलं सत्र सोमवारी आणि मंगळवारी. उद्या आपला सकाळी 6:30 वाजता क्लास. ओके. हा. मला एक विचारायचं होतं ऍक्च्युली योग निद्रा मी आधी पण बघितलेली आहे म्हणजे वेट लॉस साठी किंवा रोग निवारणसाठी. तर आपला जो आज योग निद्रा होती ती कोणत्या प्रकाराची होती नेमकं? आपली मोस्ट फोकस्ड होता बॉडी आणि माइंड रिलॅक्सेशन. ठीक आहे. आता जसं आम्ही म्हणजे आमचा पूर्ण क्लासचा जो पोर्टफोलिओ तो हॉर्मोन्सवर आहे. ठीक आहे. तर हॉर्मोन्स जेव्हा तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते, अल्टिमेटली तुमचा कॉर्टिसॉल कमी होतो. कॉर्टिसॉल कमी होतो, वेट लॉस वर परिणाम होतो. कारण दॅट इज द मेजर रिझन टू गेन युअर वेट. तर ते होतं. त्याच्यानंतर इस्ट्रोजन सुधारतो. मेलाटोनिन रिलॅक्स म्हणजे ज्यांना निद्रानाश, ज्यांना नैराश्य आहे, ज्यांना झोप येत नाही, त्यांच्यासाठी ही इफेक्टिव्ह आहे. त्याच्याच बरोबर इम्युनिटी, आपले जे हॉर्मोन्स आपल्या मेसेंजर्सवर परिणाम होतो, आपल्या इम्युनिटीवर परिणाम होतो, आपल्या सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना फोकस ठेवून ही आपली योगनिद्रा आहे. की आपली जी नर्वस सिस्टीम आहे, आपली जी काय म्हणतात, जो एक शरीराचा मेंदूचा सतत विचार करणारा भाग आहे, त्याला रिलॅक्स करणं हे आपलं सगळ्यात मोठं उद्देश आहे. की त्याला जे कंटिन्युअस विचार चालू आहे, जे कंटिन्युअस थॉट प्रोसेस चालू आहे, ती ब्रेक करून त्याच्यामुळे जे परिणाम होतात इतर हॉर्मोन्सवर, जे रेग्युलेशन्स होतात, त्यांना रिलॅक्स करणं, त्यांना ऍक्टिव्हेट, काही जे सक्रिय करायचे त्यांना सक्रिय करणं, ज्यांना कंट्रोल करायचे. बघा, कॉर्टिसॉल वाढला की तुमचं काय होतं, त्याच्याच बरोबर काय म्हणतात, इन्शुलिन रेजिस्टन्स पण कमी होतो. इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतो, तुमचं वेट गेन होतं. बरोबर. इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय, तुमच्या शरीरातली साखरेची पातळी रेग्युलेट होत नाहीये इन्शुलिन न वाढल्यामुळे. त्याच्यामुळे काय होतं, शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढत जातं आणि डायबिटीस, त्याच्यानंतर हार्ट रेट सारखे गोष्टी आहेत, बीपी आहे, हे वाढत राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण कन्सिडर करून, फोकस करून आपण ही योगनिद्रा करत आहोत. सो मी म्हणून तुम्हाला फीडबॅक का विचारते, की तुम्हाला कसं जाणवलं, तुम्हाला काय वाटलं, त्याच्यानंतर तुम्हाला माइंड रिलॅक्स झालं का, तुम्हाला झोप लागली का? कारण का, हे ज्या गोष्टी आहेत ना, वेट आणि ह्या सगळ्या बाह्य दिसणाऱ्या गोष्टी आहेत, पण हॉर्मोन्स आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, ते आपले रिॲक्ट होतात. तुम्हाला खूप चांगलं माहिती असेल, मी ॲज अ महिला, तुम्हाला पण माहितीये की पिरियड्स येण्याच्या काही दिवस आधी बऱ्याच जणांना ज्या प्रकारचे अनुभव येतात, जी चिडचिड होते, ती कशी असते, ती आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला कळत पण नाही सुरुवातीला. म्हणजे मला सुद्धा असं व्हायचं की मी का चिडचिड करते इतकी, मला नाही समजत आहे. पण जसं हे समजायला लागलं की माझी पीएमएस स्टेज आहे, माझी पाळी येण्याच्या पूर्वीची स्टेज आहे, माझ्यात हॉर्मोन सिक्रेट होतात, त्यामुळे माझी चिडचिड होते. तर आपोआपच आपण त्याच्यावर काम करायला लागतो. आपोआपच आपण थोडं मेडिटेशन करतो, नामजप करतो, जेणेकरून आपण रिलॅक्स होतो. आपली ती जी कंडिशन आहे ती आपण काय म्हणतो, बॅलन्स करतो. सो दिस इज म्हणजे हा फोकस आहे आपला. येस ताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय असं अपेक्षित आहे. ओके. अजून कोणाला काही प्रश्न? ओके. प्रश्न नसतील तर मग आपण सेशन इथे संपवूया. आणि उद्या 6:30 वाजता क्लास आहे, जॉईन करायचा आहे. उद्या आपण हलासन आणि मच्छासन शिकणार आहोत. आज तुम्ही सर्वांगासन केलं, त्याच्या विरुद्ध आसन आहे मच्छासन. ओके, ठीक आहे. चालेल. सगळ्यांना शुभरात्री. 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 मॅडम, तुम्ही छान घेतलं आजचं सेशन. अगदी गोड, क्लिअर, सरळ भाषेत सूचना देऊन मंत्रमुग्ध अगदी झालो. याचं रेकॉर्डिंग नक्की पाठवू. नक्की नक्की, मी तुम्हाला याचं ओके. रेकॉर्डिंग पाठवते. थँक्यू. मी खूप खूप आणखी एक थँक्यू. छोटासा अनुभव शुभरात्री. शेअर करते. हा कारण करा. ज्यावेळेस आपण योग निद्रेमध्ये होतो ना, तर त्यावेळेस मला असं फील होत होतं, म्हणजे काही स्टेजमध्ये असं वाटत होतं की आपलं शरीर खूप जड झालंय आणि असं ते जमिनीच्या आतात चाललंय. असं हातात म्हणजे चालू. म्हणजे छानच वाटत होतं. कुठं वेदना होत नव्हत्या. पण असं वाटत होतं खूप ताकद आली आणि ते म्हणजे जड झालंय आणि ते जमिनीत जातंय असं वाटत होतं. आणि काही वेळासाठी असं वाटत होतं एवढं हलकं झालंय की म्हणजे असं तरंगतंय असं पण फील होत होतं थोडं. म्हणजे म्हणजे जाणीव पण होत दोन्ही होती शरीराची आणि त्याच मोमेंटला ते रिलॅक्स पण वाटत होतं. म्हणजे कुठंच वेदना वगैरे मला काहीच नाही जाणवलं. खूप छान वाटलं एकदम. असं अगदी
एकदम हलकं हलकं पण वाटत होतं आणि मध्येच असं वाटत होतं शरीर खूप जड झालंय आणि ते असं जमिनीमध्ये चाललंय आतमध्ये. म्हणजे तुम्हाला तुमच्या आणि शरीराची पूर्ण जाणीव पण होत होती एका मोमेंटला, की हे हो, जे आपण वेट फील करतो ना आपलं, की माझं हे वेट हो. आहे, तसं ते तुम्हाला आतून हं. फील होत होतं. खूप आणि खूप ज्यावेळेस चांगलं. आपण आकाशाखाली झोपलेलो आहेत असं म्हणजे बीच वरती, तर त्यावेळेस मला ते बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे मला असं फील होत होतं पाऊस पण पडतोय अंगावरती. पण छानच वाटत होतं. ओके. चालेल. नेक्स्ट हे तुम्ही खूप छान सजेशन दिलत. मला हे नव्हतं, की पावसाळ्यात आपण असं म्हणू शकतो, की तुम्ही समुद्रावर आणि रिमझिम पाऊस तुमच्या अंगावर पडतोय. जेणेकरून तुम्हाला बाहेर पाऊस पडतोय आणि त्याची पण जाणीव होईल. बट येस, गुड. सी हे सगळं आपल्या माइंडची पॉवर आहे. जे आपलं शरीर आहे, आपल्या मेंदूची पॉवर आहे. तो सेंटर आहे आणि तो काय म्हणतो आपल्याला हँडल करतो. तुम्ही त्याला जसं सूचना द्याल, जसं तुम्ही त्याला सांगाल ते तुमच्या आतमध्ये येईल. तो नेहमी पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस ठेवा. थँक यू. थँक यू सो मच. चालेल. सगळ्यांना शुभरात्री आणि मी मीटिंग एंड करते. ठीक आहे? थँक थँक्यू यू. ताई. थँक्यू. थँक यू. थँक्यू. थँक यू.